यंदाचं वर्ष हे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाते। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असून यावेळी मुंबईच्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी 5 आणि 6 नोव्हेंबर 2025 या 2 दिवसात सायंकाळी 7:30 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। 5 नोव्हेंबरला आयोजित या गौरवगाथा संविधानाची या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अमेय पाटील यांनी केले असून योगेश पवार, सुप्रसिद्ध गायक दिनेश हेलुडे, सचिन आगवणे, नितेश मोरे आणि गायिका संगीता पांचाळ हे या कार्यक्रमाचे संगीत नियोजक होते। उत्तम कलाकारांच्या सादरीकरणासह प्रतीक पवार यांच्या निवेदनाने सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला। उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री श्री भाई गिरकर यांनी संविधानाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले। तसेच संविधानामुळे भारतीय लोकांचे आयुष्य कसे सकारात्मक झाले याबद्दलची माहिती देखील त्यांनी दिली। 6 नोव्हेंबर 2025 ला राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा हे प्रसाद थोरवे आणि अभिराम भडगमकर लिखित कुमार सोहोनी दिग्दर्शित 2 अंकी नाटक सादर केले गेले। या नाटकात 40 पेक्षा जास्त कलाकारांचा समावेश होता। गौरवगाथा संविधानाची या कार्यक्रमाची संकल्पना ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे। रसिक प्रेक्षकांनी 4 आणि 5 या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय श्री विभीषण चौरे यांच्याकडून करण्यात आले। भारतीय घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काल सुद्धा खूप गर्दी जमली होती रसिक प्रेक्षकांची त्या कार्यक्रमासाठी आणि आज सुद्धा खूप गर्दी जमलेली आहे, प्रेक्षक आतमध्ये गेलेले आहेत। पण या कार्यक्रमाविषयी थोडं सांगतो की आजचा हा कार्यक्रम आहे राष्ट्रग्रंथ आधारस्तंभ लोकशाहीचा, ज्याचे लेखक प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर यांनी केलेला आहे। दिग्दर्शक कुमार सोनी यांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या कार्यक्रमात नेमकं काय आहे जे ह्या घटनेविषयी आहे हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घटनेचा जागर या ठिकाणी महाराष्ट्र शासन करते, याचा फार आनंद होतो आहे। तर आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी एक वेगळा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आणि मी कॅमेरामॅन संतोषसह सागर, आवाज इंडिया मराठी। अक्षरशः कंबरडं मोडलं। इकडे हिंदुस्थानात एकीकडे सत्याग्रही सत्याग्रह करत होते तर क्रांतिकारी आपल्या देशासाठी बलिदान देत होते। याच काळात भारतीय नौदलानं ब्रिटिश एम्पायरला जोरदार झटका दिला, ज्यामुळे आता आपला भारतात निभाव लागणार नाही हे या ब्रिटिशांच्या चांगलंच लक्षात आलं। हो, पण तरीही भारताला स्वातंत्र्य देण्यास मात्र चर्चिलचा विरोध होता। इंडिया इज नॉट अ नेशन, इट्स जस्ट अ पॉप्युलेशन अशी मुक्ताफळं विन्स्टन चर्चिल अनेकदा उधळायचा। अखेर ग्रेट ब्रिटनचा नवनिर्वाचित पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यानं लवकरच भारताला स्वातंत्र्य देणार असल्याची घोषणा केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधींची भेट घेतली। ये जवाहर, ये बस खुर्चीवर बस। कसा आहे जवाहर? मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? देशात सुरू असलेल्या सांप्रदायिक दंग्यांमुळे मनाला असह्य वेदना होत आहेत जवाहर, हे लवकरच थांबायला हवं। ठीक आहे, यावर मीच काहीतरी उपाय शोधते। बापू, गोरे लवकरच देश सोडणार आहे। छान, मग मौलाना आझाद, सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं काय म्हणणं आहे आणि संविधान सभेची बैठक कधी ठरवत आहे? लवकरच। जवाहर, आपल्याला अशा संविधानाची निर्मिती करायची आहे की जे उच्च नीच, गरीब श्रीमंत अशा सगळ्या प्रकारचे भेद नष्ट करेल, अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करेल, हरिजन, आदिवासी अशा पीडित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देईल।
जवाहर, मला वाटतं संविधान निर्माण प्रक्रियेची जबाबदारी एखाद्या संवेदनशील मन असलेल्या प्रामाणिक माणसाच्या खांद्यावर असायला हवी. अगदी बरोबर. बापू, काल जगजीवन बाबू भेटले होते. मग त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचं नाव सुचवलं. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ना? हो, तेच. बापू, डॉक्टर आंबेडकरांबद्दल आपलं काय मत आहे? जवाहर, संविधानाच्या निर्माण प्रक्रियेत त्यांच्या इतकं अधिक योग्य दुसरं कोणी असूच शकत नाही. अगदी बरोबर. ते स्वतः शोषित समाजातील आहे आणि महत्वाचं म्हणजे ते उच्च शिक्षित आणि कायद्याचे जाणकार आहे. बरोबर. चला, डॉक्टर आंबेडकरांमुळे संविधानाचा प्रश्न तर सुटला.